भंडारा जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू आणि जुगार व्यवसायांवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 3 एप्रिल 2024 रोज बुधवारला रात्री 9 वाजता ते दिनांक 4 एप्रिल 2024 रोज गुरुवारला रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध दारू आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली असता 13 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 1,92,015 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील तुमसर, जवाहरनगर, कारधा, करडी, साकोली, लाखनी, अड्याड आणि लाखांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तुमसर पोलिसांनी तुषार बिसने, पूर्वेश बिसने, कुणाल बिसने, जय बिसने, सुनील बिसने, चक्रेश्वर बिसने सर्व राहणार तुमसर, जवाहरनगर पोलिसांनी कल्पना बनसोड राहणार मुजबी, कारधा पोलिसांनी गौतम मेश्राम राहणार संगम पुनर्वसन, करडी पोलिसांनी जयवंत राऊत राहणार आंबेडकर वार्ड करडी, साकोली पोलिसांनी भूमेश्वर राऊत राहणार वडद, लाखनी पोलिसांनी दामोदर बोरकर राहणार कनेरी दगडी, अड्याड पोलिसांनी हरीश नंदनवार राहणार अड्याड, लाखांदूर पोलिसांनी सीमा सेंडे राहणार लावसी या 13 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 5 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।